माझं नाव आहे विनोद नेवारे आणि मी बेसिकली नागपूरवरून इकडे ट्रेनिंगला आलेलो आहे। तर हे जे ट्रेनिंग आहे एक म्हणजे अबुद्ध यात्रा म्हणून त्यांनी एक बुकलेट पण इथे आपल्याला दिलेला आहे, सर्वांनाच मिळेल। ठीक आहे, ह्या बुकलेटमध्ये पूर्ण दिलेलं आहे की कशा पद्धतीने आपण कस्टमर सर्व्हिस कशा पद्धतीने करणार मध्ये पण। ठीक आहे, त्याचबरोबर ह्या सेलिंगला आणखी आपल्याला काय करायचं आहे, वाढवायचं आहे। ठीक आहे, तर ते कसं वाढणार? ठीक आहे, त्यासाठी आपण बेसिक जे काम आपण करतोय रेग्युलर बेसवर हेच काम आपल्याला करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ॲड ऑन करायचं आहे काही गोष्टी। हेच तुम्हाला मी सांगणार। ट्रेनिंग म्हणजे बसून एकदमच आहे बा असं काही नाही। आपल्या 4 कोडवर सर्वात जास्त आपलं 90% ट्रेनिंग 4 कोडवर होईल। ठीक आहे, जिथे आपण काम करतो तिथे। ठीक आहे, फक्त क्लासरूम ट्रेनिंगमध्ये फक्त तुम्हाला थोडीशी बेसिक माहिती देईन मी की आपण काय काय गोष्टी करणार, कशा पद्धती करणार। नंतर आपण रोल प्ले पण करू, म्हणजे डेमो करू डायरेक्ट लाईव्ह ग्राहकांसोबत। ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं आहे अबुद्ध यात्रामध्ये, याच्यामध्ये 3 कॅटेगरी यांनी बनवलेली आहे। ठीक आहे, 3 कॅटेगरी म्हणजे कोणती? सर्वात पहिले कॅटेगरी आहे त्यामध्ये प्लॅटिनम। ठीक आहे, दुसरी त्यांनी कॅटेगरी बनवली आपली गोल्ड आणि तिसरी आहे सिल्वर। आता प्लॅटिनमचा क्रायटेरिया कोणता ठेवला आहे त्यांनी की जेवढा आपण सेल आज करत आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा 75 सेल आपल्याला वाढवायचा आहे। 75 मीन्स कसं की समजून घ्या 1000 लिटर आपण विकत असू तर 1000 लिटरचं 75 म्हणजे 750 लिटर आणखी। ठीक आहे, ह्या कॅटेगरीमध्ये आपण आलो तरच आपल्याला पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण प्लॅटिनम कॅटेगरीमध्ये आपण सिलेक्शन होऊ आणि तेव्हा आपल्याला मिळेल काय? ठीक आहे, आपण सेल वाढवून देण्यासाठी समजा प्रयत्न करू तर आपल्याला मिळेल काय? तर आपल्याला सर्टिफिकेट पण मिळेल, सील पण मिळेल आणि आपल्याला इन्सेंटिव्ह वाढण्यासाठी पण ते प्रयत्न करतील। ठीक आहे, आणि आपलं नाव पण सगळ्यात वर आपल्या पुरा नाशिकमध्ये आपलं आरोचं नाव समोर राहील। ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं, प्रयत्न करायचा आहे। जे काम आपण करतो तेच करायचं आहे। जसं आपण आता जे रेग्युलर बेसवर आपण कोणते कामं करतो सांगू शकता तुम्ही? आता जसं तुम्ही आता कामावर आले, ड्रेस आपण घातला, आपण काय करतो नंतर मग 4 कोडवर जातो, समोर जातो। ठीक आहे, मशीन जवळ जातो। मशीन जवळ गेल्यानंतर आपण काय काय काम करतो? हाँ, हिंदी में बताओ क्या, मराठी में समझ रहे, समझते ना? तो ये देखो अपन जैसे भी समझ लो अपन मशीन के पास में गए। ठीक है, मशीन के पास में जाने के बाद में हम क्या करते हैं कि जो भी ग्राहक आता है हमारे रिटेल आउटलेट पे अपने मशीन के पास में, उसको क्या करते हैं हम लोग, सबसे पहले हमें नमस्ते लेना है। ठीक है, ये क्या कराचा, नमस्कार पण घेना आवश्यक है। नमस्ते का क्या क्यों लेंगे हम लोग? क्या लगता है हमें नमस्ते लेना चाहिए, नहीं लेना चाहिए? लेना चाहिए। नमस्ते समझ लो हम लेते हैं डेली बेस पे, क्या होगा, ग्राहक को समझ लो अब नमस्ते लेंगे। सर नमस्ते, आपको कितना पेट्रोल चाहिए, डीजल चाहिए, पेट्रोल चाहिए? जैसे 4 व्हीलर गाड़ी आ गई हमारे पेट्रोल डालने के लिए या फिर डीजल डालने के लिए, सबसे पहले हम उनको नमस्ते लेंगे। नमस्ते लेने के बाद में उनको बोलेंगे कि सर हमारे पास में पावर 95 भी पेट्रोल है। हम बताते हैं क्या सब कस्टमर को? बताते हैं क्या? डेली बेस पे बताते ना। फिर ग्राहक क्या बोलता है, समझ लो अपन उनको बताए कि सर हमारे पास में पावर 95 पेट्रोल है, तो क्या बोलते हैं फिर वो काय म्हणतात ग्राहक? महाग आहे म्हणतात ना। जसा जवळपास म्हणजे 104 रुपये आपला साधा पेट्रोल आहे आणि 108 रुपये 112 रुपये पावर 95 आहे ना, म्हणजे 8 रुपयानं थोडासा महाग आहे। आता ग्राहक म्हणतात की 8 रुपयानं महाग आहे, आम्ही का बरं टाकाव? मग तुम्ही काय म्हणता त्यांना? बरोबर आहे, अजून टाकायचं आहे। ओके ओके, अजून काय म्हणतो आपण? हा, तर तेच क्वालिटी त्यांना सांगायचं। आता बघा आपण काय करतो, कारण की आता साई पेट्रोलियमवरून आत्ताच आलो मी। साई पेट्रोलमध्ये जेव्हा म्हणजे ग्राहकांना मी सांगितलं की सर आपल्याकडे पॉवर 95 पेट्रोल पण आहे, भरपूर ग्राहकांना माहिती आहे। सर म्हणे आम्हाला सांगितलंच नाही आहे, म्हणजे सीए सांगतच नाही आहे, नाही का? ते आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। ठीक आहे, ग्राहकांना सांगायचं की सर तुम्ही समजून घ्या पॉवर 95 पेट्रोल टाकले त्याचे बेनिफिट कोणते कोणते आहे। कोणते कोणते बेनिफिट सांगणार आपण की त्याच्यामध्ये आपल्याला मायलेज पण वाढेल गाडीचा, त्यानंतर गाडीचं जे इंजन आहे ते पण क्लीन करण्याची त्याच्यामध्ये क्वालिटी आहे। ठीक आहे, त्यानंतर तुमच्या गाडी पण एकदम स्मूथली चालेल। अशा पद्धतीने त्यांना म्हणजे आपल्याला काय करायचं, ग्राहकांना सांगायचं आहे। जबरदस्ती द्यायचं नाही आहे, पण जे आपल्याला क्वालिटी आहे ते आपण सांगणार। सांगितल्यानंतर ग्राहक म्हणत असेल ठीक आहे सर टाकून द्या, ठीक आहे, तर आपण त्यांना मग काय करायचं, टाकून द्यायचं। कोणी ग्राहकाला सांगितल्यानंतर पण तो समजा नाही म्हणत असेल की मला काही पाहिजे नाही, तर आपल्याकडे साधं पेट्रोल आहेच, साधं पेट्रोल आपण टाकणार। ठीक आहे, त्यानंतर आपण ग्राहकांना हे म्हणू शकतो सेल वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो आणखी, सर त्यांना सांगू शकतो की सर फुल टँक करून देऊ का तुमची? सगळे नाही करणार, समजा आपण 20-30 ग्राहकांना म्हटलं तर 2-3 ग्राहक म्हणू शकतात ठीक आहे। तशाच पद्धतीने पॉवर 95 पण आपण समजा सगळ्यांना सांगितलं तरी पण काय करतील, 10 मधून 2-3 ग्राहक टाकतील, म्हणजे तेवढा आपला काय होईल, सेल आणखी वाढेल। त्याचबरोबर आपल्याला काय पेट्रोल डिझेल बरोबर आपल्याकडे ऑइल पण आहे, बरोबर आहे।
ऑइल पण आपल्याला काय करायचं आहे, ग्राहकांना सांगायचं. दसों दिशाएं नाच उठी, जागती नाच उठी, जन जन का मन हर्षाया, हर्षाया. HP ने जब कदम बढ़ाया, कदम बढ़ाया, कदम बढ़ाया, ऊर्जा का सागर लहराया. दसों दिशाएं नाच उठी, जन जन का मन हर्षाया. HP ने जब कदम बढ़ाया, ऊर्जा का सागर लहराया. हिंदुस्तान पेट्रोलियम, ऊर्जा का एक नाम, देश के कोने कोने में जो फूंक रहा है प्राण. आज देश की धड़कन है, कल जग को धड़काएगी. हम HP वालों की एक नया सवेरा लाएगी. हिंदुस्तान पेट्रोलियम, एक नई सुहानी भोर, ऊर्जा में कल की ओर. हिंदुस्तान पेट्रोलियम, एक नई सुहानी भोर, ऊर्जा में कल की ओर. हिंदुस्तान पेट्रोलियम, एक नई सुहानी भोर, ऊर्जा में कल की ओर. तर आपला टार्गेट काय, आपला उद्देश काय, आपला सर्वांचा उद्देश काय, SP है जहां भरोसा है वहां. थँक्यू. टाळा वाजवा.